जय हिंद दोस्तों, मी रोहित माशाळकर। आज आपण रनिंग टिप्स पार्ट 2 पाहणार आहोत। आता रनिंग टिप्समध्ये आपल्याला स्पीड वर्कआउट, लॉंग रन, इझी रन याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे ते आपण पाहणार आहोत। फर्स्ट स्पीड वर्कआउट। ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवरती याल त्यावेळेस तुम्हाला थोडंसं बॉडी स्ट्रेच करायचं आहे आणि 50 मिनिटापर्यंत तुम्हाला चालायचं आहे। देन तुम्हाला 10 ते 20 मिनिटं स्लोली जॉगिंग करायचं आहे। आता यामध्ये तुम्हाला फास्ट पळायचं नाही आहे। मग तुम्हाला वॉर्मअप करायचं आहे। वॉर्मअप झाल्यानंतर तुम्हाला रनिंग ड्रिल्स करायचं आहे। देन तुम्हाला स्ट्राइड मारायचं आहे। स्ट्राइड मारताना तुम्हाला 100% स्पीड देऊन स्ट्राइड मारायचं नाही आहे। तुम्हाला 80 ते 100 मीटरपर्यंत 70% स्पीड देऊन स्ट्राइड मारायचं आहे। ते पण 2 ते 4 मारू शकता। स्ट्राइड मारल्याने तुम्हाला रनिंग करताना क्रॅम्प किंवा तुमचे पाय दुखणार नाहीत। देन तुम्हाला तुमचं काही स्पीड वर्कआउट असेल ते स्पीड वर्कआउट झाल्यानंतर कूलडाऊन एक्सरसाइज करायचा आहे। कूलडाऊन एक्सरसाइजचे फायदे, कूलडाऊन एक्सरसाइज कसा असला पाहिजे त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता। देन स्ट्रेचिंग। हा झाला आपला स्पीड वर्कआउटचा सिक्वेन्स। सेकंड आहे लॉंग रन। लॉंग रन तुमचं 1 तास, 1.5 तास, 1 तास 40 मिनटं तुमचं काही टाईम असेल त्यावेळेस तुम्हाला 10 मिनटं स्लोली रनिंग करत करत तुम्हाला तुमचं जे नॉर्मल पेस आहे त्या पेसने तुम्हाला लॉंग रन करायचं आहे। त्यामध्येच आपलं वॉर्मअप होऊन जातं, त्यामुळे आपल्याला वॉर्मअप करायची जरूरत नाही। त्यानंतर तुम्हाला कूलडाऊन एक्सरसाइज करायचा आहे। देन स्ट्रेचिंग। हा झाला आपला लॉंग रनचा सिक्वेन्स। थर्ड येतो इझी रन। आता जर तुमचं ज्यावेळेस इझी रन असेल, एक 40 ते 50 मिनटाचं इझी रन असेल, तुम्हाला इझी रन झाल्यानंतर तुम्हाला एक 100 मीटरचे स्प्रिंट, ते पण तुम्हाला 4 ते 6 स्प्रिंट मारायचे आहेत। ते मारून झाल्यानंतर तुम्हाला कूलडाऊन एक्सरसाइज करायचं आहे। देन तुम्हाला स्ट्रेचिंग करायचं आहे। हा झाला इझी रनचा सिक्वेन्स। जय हिंद दोस्तों, थैंक्स फॉर वॉचिंग।